मला 7वी 8वी पासूनच माझे स्टडी प्लॅन टोटल नीट असू दे, जेई ॲडव्हान्स असू दे, जेव्हा वर्तमानपत्रामध्ये I am Vishwara's elder brother. I have seen his efforts throughout these 2 years, and I would like to. हॅलो फ्रेंड्स, माझे नाव विश्वनाथ कुलदीप कांबळे. मी IIT जेई ॲडव्हान्स क्वालिफाईड आहे. माझा IIT प्रेप रँक 1238 आहे. तसेच मला MST CETमध्ये 92% मिळाले आहेत. आमची मम्मी हाऊसवाईफच आहे आणि पप्पा प्राथमिक शिक्षक आहेत. मला 7वी 8वी पासूनच मॅथ्समध्ये इंटरेस्ट होता आणि मी आधीपासूनच मॅथ्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न सोडवणे यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मी मॅथ्समध्ये जास्त रिसर्च करायला बघायचो. आणि माझा मोठा भाऊसुद्धा इंजिनिअरच आहे. त्याने सुद्धा 11वी 12वी जेई वगैरे अकॅडमी करून त्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली आणि त्यामुळे मी सुद्धा मग 10वी नंतर IIBची जर ब्रांच ओपन झाली तिथे ॲडमिशन घेतलं 11वीला. 11वीत मी IIBला ॲडमिशन घेतलं. त्यावेळी 11 एप्रिलपासून आमच्या IIBच्या बॅच स्टार्ट झाल्या. तो सुरुवातीला ब्रिज कोर्स होता 1 महिन्याचा आणि त्यामध्ये सरांनी आमच्या 8वी 9वी 10वीचे बेसिक स्ट्रॉंग करून घेतले. त्यामध्ये रविवारी वीकेंड टेस्ट असेल त्यामध्ये सुद्धा प्रगती होती आणि त्यामुळे पुढं 11वी 12वीत जे जेईचा सिलेबस आहे त्यामध्ये जास्त आम्हाला फायदा झाला. म्हणजे ब्रिज कोर्समध्ये जे आम्ही शिकलं तो म्हणजे सगळ्याचा पाया होता. ते कव्हर झाल्यामध्ये आणि त्यानंतर मग हॉलिडे आल्या आणि हॉलिडेनंतर मग 11वीचे आमचे रेग्युलर क्लास स्टार्ट झाले. 18 मे 2025 या तारखेला आमचे जेई ॲडव्हान्सचा पेपर होता. जेई ॲडव्हान्समध्ये 2 पेपर असतात, सकाळचा आणि दुपारचा. मग सकाळी जाताना सकाळी खूप पाऊस होता. मग त्यामुळे एक्झाम सेंटरला पोहोचायला आम्हाला थोडा वेळ झाला. तरी पण मी गेलो. तिथं सुरुवातीला एक 30-35 मिनटं मी असं बसलेलो आणि मग तिथं पेपर सुरू व्हायच्या अगोदर जे तिथं रूल्स असतात ते सगळं वाचले मी. आणि 2 पेपर असल्यामुळे असं भीती पण वाटत होती. किती वेळ आता 6 तास बसायचं आहे. तर तशी तयारी करायला पाहिजे आपल्याला. मग पेपर एकदा सुरू झाल्यावर पहिल्यांदा जे प्रश्न मला येत होते ते मी टॅकल केले आणि त्यामध्ये करेक्ट आन्सरलाच फक्त टिक केलं. म्हणजे अंदाजपंचे कुठले प्रश्न सोडवले नाहीत. आणि त्यानंतर मग मध्ये पहिला पेपर झाल्यावर दुसऱ्या पेपरसाठी भरपूर वेळ होता. त्यामध्ये काय मग दुसऱ्या पेपरसाठी कुठली तयारी केली नाही. फक्त जेवण आणि थोडे पालकांशी बोललो आणि त्यानंतर मग दुसऱ्या पेपरला गेलो. IIBमध्ये आमचे टोटल 6 तासाचं वर्किंग असायचं. त्यामध्ये 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री, 2 तास मॅथ्स असा तर प्लॅन असायचा. मध्ये ब्रेकसुद्धा असायची. त्यानंतर मग 1:30ला जर आमचा IIBचा क्लास सुटला त्यानंतर घरी गेल्यानंतर पहिल्यांदा सगळे जे नोट्स काढलेत ते सरांचे नोट्स वगैरे प्रॉपर ॲनालिसिस करून त्या चॅप्टरचे DPP जे आम्हाला मिळायचे ते सोडवून प्रत्येक वेळी जे येत नाही ते त्याच्यावर म्हणजे जास्त लक्ष द्यायचं, काय येत नाही ते आणि जे येतात ते अजून स्ट्रॉंग करायचं हा असा प्लॅन होता. आणि जास्त वेळ मी मॅथ्सला देत होतो. मॅथ्सचे जुने टॉपिकसुद्धा रिवाईज करायला जास्त वेळ द्यायला लागायचा कारण मॅथ्सचा सिलेबस वास्ट होता आणि केमिस्ट्रीचे फॉर्म्युले खास करून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जास्त फॉर्म्युले आहेत ते सगळे कव्हर केल्यामुळे फिजिकल केमिस्ट्री सोपा जायचा भाग. आणि फिजिक्समध्ये फॉर्म्युले प्लस कन्सेप्ट दोन्ही जर कव्हर जर असल्या तरच मग क्वेश्चन सॉल्व्ह व्हायचे. IIBमध्ये आम्हाला जे मॉड्यूल्स प्रोव्हाईड केलेल्या होत्या त्या आम्हाला खूप फायदेशीर ठरल्या. त्यामध्ये क्वेश्चन बँक, परत जेई मेन्स लेवल, जेई ॲडव्हान्स लेवल आणि CET लेवल असे 3 प्रकार होते आणि ते लेवल वाईज सोडवत जर गेले तर तशी आपली ती कन्सेप्ट आणि स्ट्रॉंग होत जायची. आणि प्रत्येक क्वेश्चन टिक करून जर पुढे जर गेलो आपण तर आपले ती कन्सेप्ट बरोबर क्लिअर व्हायची आणि तो चॅप्टर एकदा कव्हर जर झाला तर त्याच्या मग वीकली टेस्टमध्ये त्याचा खूप फायदा व्हायचा. आणि मग दर रविवारी आमची जी परीक्षा असायची त्याचे टॉपर्सचे मार्कसुद्धा आम्हाला IIBच्याकडून टेक्स्ट मेसेज यायचा. त्यामुळे टॉपर नेमका कुठं आहे आणि आपण कुठं आहे ते आपल्याला प्रत्येक वेळी समजायचं. 4 रविवारी परीक्षा झाल्यानंतर महिना अखेरला ग्रँड टेस्ट आमची असायची. त्यामध्ये फुल सिलेबस असायचा. त्यामुळे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा तो फुल सिलेबस महिन्याचा कव्हर व्हायचा त्या ग्रँड टेस्टमध्ये. तसेच IIBमध्ये IIT जेई ॲडव्हान्स लेवल टेस्ट आणि MST CET लेवल टेस्ट व्हायच्या वेगवेगळ्या. जेई ॲडव्हान्स आणि जेई मेन्सचे जे एक्झाम असायचे त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असायचं. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे ते टेस्ट अवघड जायची. म्हणून आम्हाला जे फिक्स प्रश्न येतात तेच आम्ही अटेम्प्ट करायला जास्त भर द्यायचो. तसे CET एक्झाममध्ये जशी खरोखरची आमची CET असते त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जे येतात ते तर सोडवायचेच आणि जे येत नाहीत ते पण लॉजिक लावून सोडवले तर त्यात चांगला स्कोर व्हायचा. त्यामुळे आम्हाला IIBकडून
हा मोठा फायदा झाला. आणि शेवटी जानेवारीमध्ये जे मेन्सचा फर्स्ट अटेम्प्ट होता त्यामध्ये त्याच्या अगोदर IIBने डिसेंबरपासूनच सिलेबस कंप्लीट करून 2-2 चॅप्टरवर असे टेस्ट घेतले आणि शेवटी त्या 8 चॅप्टरवर वेगळी टेस्ट असायची. त्यामुळं तो फायदा झाला आणि मग शेवटी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ज्या झाल्या त्यामुळे तर आणि फायदा झाला. म्हणजे नेमकी एक्झामला आपण कसे उतरणार आहेत, एक्झामचा फील काय असेल, तो आम्हाला IIBकडून कळला आणि मग JEE मेन्सचा पेपर देताना हा सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन JEE मेन्सचा पेपर प्रॉपर सोडवता आला. तर माझा स्टडी प्लॅन टोटल 6 आरचा होता. फिजिक्स 2 तास, केमिस्ट्री 2 तास आणि मॅथ्स 2 तास. मॅथ्समध्ये मला आधीपासून इंटरेस्ट असल्यामुळे न्यूमेरिकल सोडवायला फिजिक्समध्ये मला त्याचा खूप फायदा झाला. तसेच फिजिकल केमिस्ट्रीमध्ये सुद्धा. फिजिक्समधला करंट इलेक्ट्रिसिटी असेल किंवा मॉडर्न फिजिक्स असेल, त्यामधील आइन्स्टाईन इक्वेशन E = mc² आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, त्यावेळचे ते फॉर्म्युले होते. ते नुसतं फॉर्म्युले येऊन तर उपयोग नाही. तर त्यावेळचे प्रॉपर कॅल्क्युलेशन आणि कॅल्क्युलेशन जर केले, तर आन्सर नंतर आपल्याला बरोबर टिक करता येईल. आणि त्यानंतर फिजिक्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये नेट कपॅसिटन्स काढायचा व सर्किट मोठं जर आहे, तर त्याचा सिरीजमध्ये आहे का पॅरललमध्ये ते बघून प्रॉपर करायचं. मॅथ्समध्ये माझा प्रॉपर मी ITF असेल, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री फंक्शन, त्यामध्ये सगळे जे साइन, कॉस, टॅनचे जे आणि इन्व्हर्स ग्राफ आहेत, ते प्रॉपर y x लाईनच्या रिस्पेक्टमध्ये इमेज असतात. ते प्रॉपर ॲनालिसिस करून ते ग्राफ तयार केलेले. मग त्याच्यानंतर रेंज डोमेनमध्ये खूप फायदा झाला. ITF तसे JEE ॲडव्हान्सचा फेवरेट चॅप्टर आहे. त्यावरनं प्रश्न फिक्स असतोच आणि त्यामध्ये कॅल्क्युलस मेन पार्ट, डेफानाईट, इनडेफानाईट, डिफरन्शिएशन ह्यामध्ये सगळे बेसिक जर क्लिअर असले आपले, तर ते कव्हर होऊन जाईल. लिमिटमधला एल हॉस्पिटल रूल असेल, त्यामध्ये तो जर परफेक्ट केला, तर आपल्या लिमिटचे प्रत्येक क्वेश्चन आपला कव्हरच आहे. तर केमिस्ट्रीमध्ये जास्त करून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये न्यूमेरिकल जे होते, म्हणजे इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल किंवा केमिकल कायनेटिक्स असेल, त्यामध्ये फॉर्म्युले जर एकदा आपल्याला आले, तर ते क्वेश्चन सोडवायला खूप फायदा झाला. आणि इनऑर्गॅनिकमध्ये पिरियॉडिक टेबल तर मोठा चॅप्टर आहेच. S ब्लॉक, P ब्लॉक, ते जे डिमेरिट्स आहेत, ते जर आपण लक्षात ठेवले, तर ते थिअरीचे जे क्वेश्चन आहेत, ते आपल्याला प्रॉपर सॉल्व्ह करता येतील. आणि ऑर्गॅनिकमध्ये सगळ्या जे रिॲक्शन्स आहेत, ते जर आपण सारख्या जर प्रॅक्टिस केल्या, तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल ऑर्गॅनिकमध्ये. आणि JEE ॲडव्हान्समध्ये तर ऑर्गॅनिकवरून फिक्स क्वेश्चन असतेच मॅथ्स द पेअरचा, तर ते 2 क्वेश्चन आपले फिक्स होतील. अभ्यास करत असताना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये जे न्यूमेरिकल होते, ते माझे बरेचसेच मित्र फक्त वाचून वगैरे करायचे. ते पूर्ण चुकीचा म्हणजे मार्ग होता. ते तसं करून होतच नसतं. ते आपण प्रॉपर एका लिहून 2-3 वेळा त्याचा सराव करायला पाहिजे आणि तो प्रॉपर आपल्याला जर आला, तर प्रत्येक न्यूमेरिकल आपल्याला सुटेल. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये असेल, फिजिक्सचं असेल किंवा मॅथ्सचं असेल. IIBचं फिजिक्सचं मॉड्यूल सोडवत असताना मी थर्मोडायनामिक्स सेक्शनमध्ये एक प्रश्न सोडवलेला. ग्राफवरचा होता तो. ॲडिबॅटिक प्रोसेस आणि आयसोथर्मल प्रोसेस. तर त्याचा ग्राफ ॲडिबॅटिकचा वर असतो आणि आयसोथर्मलचा खाली असतो. हे जर आपण प्रॉपर ॲनालिसिस केलं तरच आपल्याला कळणार. आणि JEE मेन्समध्ये मी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तर त्या रिलेटेड मला क्वेश्चन दिसला. तो 80 ते 90% त्या मॉड्यूलमधल्या क्वेश्चनशी मॅच होत होता. त्यामुळे IIB मॉड्यूलचा मला तिथे खूप फायदा झाला आणि त्या प्रश्नामध्ये मला +4 मार्क्स मिळाले. IIB टीमने आम्हाला 2 वर्ष फुल सपोर्ट केला. ब्रिज कोर्सपासून 12वीची JEEची एक्झाम होईस्तोपर्यंत त्याने प्रॉपर आम्हाला प्लॅनिंगनुसार नेलं आणि ऑफ लेक्चरला ती मॉड्यूल सॉल्व्ह करून घेतल्यामुळे आमचा तो वेळ वाया गेला नाही. आणि टीम IIBने स्पेशली टीचिंग स्टाफने आम्हाला फुल सपोर्ट केल्यामुळे या सगळ्यांचे आमचे यश आले. आणि मॅनेजमेंट स्टाफने सुद्धा आम्हाला खूप मदत केली. 2 वर्षाचा JEE जर्नीमध्ये मला फॅमिलीकडून खूप सपोर्ट होता. माझा मोठा भाऊ सुद्धा DYP बावडामध्ये डेटा सायन्स ह्या ब्रांचला शिकत आहे. त्यानं पण आम्हाला खूप मदत केली. त्यामुळे मला फुल सपोर्ट होता. काही जरी डाऊट असला तरी तो सॉल्व्ह करायचा. आणि मम्मी मला घरात की नाही मॉड्यूल सॉल्व्ह करून घ्यायची. त्यामुळे मला खूप फायदा झाला. मम्मीचा खूप सपोर्ट होता आणि पप्पांनी सुद्धा IIBतून आणणे असेल घरी किंवा सोडण्यात खूप मदत केली. नमस्कार, मी विश्वरथची मम्मी सुरेखा कुलदीप कांबळे. माझ्या मुलग्याचं विश्वरथचं JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स क्वालिफाय झाला आणि हे सर्व IIB टीममुळेच शक्य झाले. त्यांचा
आम्हाला भरपूर सपोर्ट मिळाला आणि त्यामुळेच आज माझ्या विश्वविद्यालयाला एवढे यश मिळू शकले. नीट असू दे, JEE ॲडव्हान्स असू दे, जेव्हा वर्तमानपत्रामध्ये IIBची जाहिरात असायची तेव्हा मी वाचायचे. त्यावेळेला मी खूप एक्साईट व्हायचे आणि मला असं वाटायचं की मी IIBमध्ये माझ्या मुलग्याचं ॲडमिशन करायचं. आणि तेव्हाच ज्यावेळी माझा मुलगा 10वीला पासआउट झाला तेव्हाच IIBचे ब्रँच कोल्हापूरमध्ये ओपन झाली आणि मी कोणताही विचार न करता IIBमध्ये माझ्या मुलग्याचं ॲडमिशन केलं. IIBमध्ये सुरुवातीपासूनच म्हणजे 11वीपासूनच IIBमध्ये DPP सोडवून घेतल्या जायच्या, विकली टेस्ट घेतल्या जायच्या, इंडिव्हिज्युअली गायडन्स असायचा, शिक्षक सगळे अवेलेबल असायचे आणि सर्व डाऊट्स सोडवून घ्यायचे. त्यामुळे माझ्या मुलग्याचा अभ्यास खूप छान झाला. JEE मेन्स असू दे, JEE ॲडव्हान्स असू दे किंवा MST CET असू दे, या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या IIB टीममुळेच माझ्या मुलग्याचं त्या परीक्षेमध्ये मुलग्याला यश मिळालं. माझ्या मुलग्याची विश्ववरची जशी IITमध्ये जाण्याची तयारी होती, IITसाठी तो इतका अभ्यास करत होता, तशीच माझी पण माझ्या मुलग्यानं IITमध्ये जावं अशी माझी इच्छा होती. आणि माझा थोरला मुलगा राजरत्न हाही इंजिनियर आहे. म्हणजे ही दोन्ही मुलं माझी इंजिनियर आज झालीत. याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. अशा रीतीने मला इतकं सांगावं असं वाटतं की हा 2-2.5 वर्षांचा प्रवास जो खडतर होता IITमध्ये जाण्याचा, तो मला फक्त IIB टीमकडूनच सुखकर झाला. थँक्यू टीम IIB. I am Vishwaraj's elder brother. I have seen his efforts throughout these 2 years, and I would like to congratulate him on this success. And not only his contribution was enough for this, Team IIB's contribution was equally good for this. And I would like to congratulate him for this success and wish him a successful academic journey ahead. Thank you, Team IIB. आमचा विश्ववर 10वी पास झाला 2023 साली आणि त्याचवेळी IIB चं आगमन कोल्हापूरमध्ये झालं. मग त्यानंतर आम्ही जाहिरात बघितली होती. त्यानंतर सरांना येऊन भेटलो. त्यानंतर त्यांनी फ्युचरमध्ये ते काय काय करणार आहे त्यांनी त्यांचा जो 1999 पासून जो IIBचा जो पायंडा त्यांनी पाडलेला आहे तोच कोल्हापूरमध्ये सुरू करणार आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून आमच्या लक्षात आलं आणि आम्ही कोणताही दुसरा विचार न करता IIBमध्ये त्याचं 11वीला ॲडमिशन केलं आणि त्यानंतर 11वी नंतर सुद्धा आम्ही त्याचा अनुभव बघून परत ते 12वीला मी तो कंटिन्यू केला आणि त्याचं सक्सेस आता आमच्या समोरच आहे. आणि टीम IIBनं 11वीला असतानाच त्याला लातूरमध्ये सुद्धा त्यानं चांगली परीक्षा दिल्यामुळं त्याला मार्क चांगले पडले आणि तिथं लातूरमध्ये सुद्धा त्याचा सत्कार केला होता. आणि पहिल्या 2-3 महिन्यामध्येच तो लातूरमध्ये सुद्धा जाऊन आला. म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही लातूरमध्येच शिकतोय की काय, म्हणजे तो सुद्धा फील आम्हाला आला. आणि अशा रीतीनं IIBनं जे काय त्याच्यासाठी जे केलेलं आहे त्याचा त्यानं पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे. आणि त्याला अभ्यासाची सवय म्हटली तर IIBमुळंच लागलेली आहे. आणि त्यानं जे काही प्रयत्न केले त्याचेसुद्धा प्रयत्न होते आणि त्याच्या मम्मीचे राजनंसुद्धा खूप प्रयत्न केला आणि सगळ्यांचा सहकार्यानं तो आता इथंपर्यंत पोहोचला आहे. थँक्स IIB. तर फ्युचर नीट अँड JEE ॲस्पिरंट्सना मी एकच म्हणेन, यू मे बी स्लो बट ॲज लॉंग ॲज यू आर मुव्हिंग यू आर ऑलरेडी अहेड ऑफ दोज हू क्विट. कन्सिस्टन्सी इज की. त्यामुळे आपण सातत्याने जर अभ्यास करत गेलो तर आपल्याला नक्की यश शेवटी मिळणार आहे. IIB टू IIT, थिंक JEE, थिंक IIB.